जामखेड तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन बैठक खासदार सुजय विखे आणि आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी पार पडली आहे। लोकसभा निवडणुकीला राम शिंदे हे इच्छुक होते, त्यानंतर त्यांचा वाद हा देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला होता। त्यानंतर जामखेड तालुक्यातल्या पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीला मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। पक्षानं 13 मार्च रोजी सुजय विखे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत। केंद्रीय नेतृत्वानं अब की बार 400 पारचा नारा दिलाय, त्यामुळे सुजय विखे यांना विजयी करणं हे सर्वांचंच लक्ष्य आहे। नगर दक्षिणेतील 6 विधानसभा मतदारसंघात आपण विखे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी राम शिंदे यांनी सांगितलंय। तुम्ही खूप जुना शब्दप्रयोग आणला, लेटेस्ट सांगा काहीतरी। नाही, आता तुम्ही एकंदरीत आढावा घेतला, तुम्ही इच्छुक होतात आता एकंदरीत सगळे जे मतभेद होते ते मिटलेत का आणि तुला तुम्ही कामाला देखील लागले? अहिल्यानगर 37 या मतदारसंघाचे अधिकृत भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना 13 मार्च या दिवशी घोषित केल्याच्या नंतर निश्चितच संपूर्ण 6 विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्या गाठी भेटी दौरे सुरू आहेत आणि त्या माध्यमातून आज जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची प्रचार नियोजनाची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली आपली मतं मांडली, काही व्यूहरचना देखील सांगितल्या, काही गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आलेला अनुभव देखील शेअर केला आणि या अनुभवाच्या अनुषंगानं माननीय खासदारांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावर समाधान होईल अशी उत्तरं देखील दिली। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही जवळपास 3 तास बैठक झाली आणि या 3 तासाच्या बैठकीमध्ये जामखेड तालुक्यामधून पूर्वी मिळालेल्या लीडपेक्षा यावर्षी अधिकच्या प्रमाणामध्ये लीड देण्याचं सूतवाद सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक सुरामध्ये या बैठकीमध्ये काढला। निश्चित स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी यांना देशाचं पंतप्रधान करण्यासाठी जो पार्टीचा, पक्षाचा आणि नेतृत्वाचा आदेश आहे तो जामखेड तालुक्याच्या कार्यकारिणींनी, पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी एक सुरामध्ये सांगितलं की आम्ही या वर्षी या पंचवार्षिकला गेल्या वेळेसपेक्षा जास्तीचं मताधिक्य देऊन आपण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना निवडून आणू। तर आमच्यातील वाद हा कौटुंबिक विषय होता, याची जाहीर वाच्यता होत नसते। आमच्या कुटुंबातील जी काही भाऊबंदकी होती ती मिटली आहे, असं उत्तर खासदार सुजय विखे यांनी दिलंय। मधल्या काळात कार्यकर्त्यांमध्ये जी भावना होती ती बैठकीमध्ये मांडली गेली, त्यावर सर्वांचे समाधान करून सकारात्मक चर्चा झाली आहे। आता एकजुटीनं ज्येष्ठ नेते राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रचार केला जाऊन महायुतीचे उमेदवार म्हणून सर्वांनी जामखेड तालुक्यातून मताधिक्य देण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती खासदार विखे यांनी दिली। कसरत करावी लागत नाही, हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये एकदा आमचे नेते माननीय फडणवीस साहेब असतील, किंबहुना सगळ्यांचा उद्देश एकच आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यासाठी सगळेजण एक आहेत आणि सगळेजण एकत्रितपणे त्यांच्यासाठीच पळणार, ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आणि म्हणून यामध्ये फार काय कष्ट करावे लागतात असंही नाही। पण एक खासदार या नात्याने माझी नैतिक जबाबदारी आहे की जर संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारे गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर केले गेले पाहिजेत आणि त्यात दूर झाले। त्यामध्ये शिवसेनेचाही मेळावा झाला आहे, तेही सगळे एकत्रित होते, तिथेही काही थोडेफार प्रमाणात काही कार्यकर्ते असतील ज्यांचं आपण मनामध्ये असलेल्या शंका दूर केल्या। राष्ट्रवादीचं आज अहिल्यानगर शहराचा मेळावा आहे संध्याकाळी आज, आणि 4 तारखेला जिल्ह्याचा मेळावा आहे। त्यामध्ये खरं पक्षाच्या रचनेमध्ये किती लोक नवीन समाविष्ट झालेत, किती नवीन पदाधिकारी आलेत, या सगळ्या गोष्टीचा खुलासा शेवटी जो व्यक्ती स्टेजवर येईल तेव्हा त्याची भूमिका तो स्पष्ट होईल आणि मग ती जनतेपुढे आल्यावर त्याच्या पुढं खरं तर कळेल की महायुती म्हणून ते तिन्ही पक्षाचे खरं प्रामुख्याने नेते जिल्ह्यातले कोण आहेत। हे आता शिवसेनेचं झालं, भाजपचं झालं आणि म्हणून आता राष्ट्रवादी राहिलं, ते मला वाटतं 4 तारखेपर्यंत स्पष्ट होऊन जाईल। आणि असं वाटतं की मागच्या काही कालावधीमध्ये
जिथं जिथं विसंगती दिसत आहे किंबहुना जिथं जिथं कळत न कळत लोकांच्या मनामध्ये शंका असतील अशा ठिकाणी बैठका लावून त्या शंका फार मोठ्या नव्हत्या, फक्त थोडेफार गैरसमज एवढ्या मोठ्या राजकीय प्रक्रियेमध्ये होतात ते दूर करण्याचं काम संघटनेचं हे लोकप्रतिनिधी या नात्याने माझंही आहे आणि त्यांचं समाधान झाल्यावरच ते खरं चांगल्या पद्धतीने माझ्यासाठी पण काम करू शकतील आणि म्हणून तो आज विषय संपलेला आहे आणि आज जामखेड तालुक्यातलं समन्वय जो काही आमचे नेते माननीय फडणवीस साहेबांच्या समवेत बैठक जी माननीय पालकमंत्री असतील आणि शिंदे सरांची झाली होती त्यानंतर हा समन्वयाचा जो सिलसिला होता तो आज पूर्ण झाला आणि आता संघटन पूर्णपणे मजबूतीने लोकसभेला तयारीला लागलेलं आहे. त्याने जामखेड आणि कर्जत तालुक्याच्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आज या ठिकाणी पार पडली. त्याचा पहिला टप्पा म्हणून आज जामखेडला माननीय आमचे नेते प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही बैठक जामखेडला पार पडली. उद्या 11 वाजता कर्जत येथे बैठक आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत यामधल्या कालावधीमध्ये जे काही विषय त्यांच्या मनामध्ये होते त्यांनी त्या बैठकीच्या दरम्यान मांडले आणि ते विषय मांडल्यानंतर त्याचं उत्तर देखील त्यांना एक सकारात्मक देण्यात आलं आणि मग एकजुटीने प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवाराच्या साठी पूर्ण भारतीय जनता पार्टी जामखेड तालुका एकत्रितपणे उभी राहणार आणि अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार कसा निवडून येईल किंवा कसं मागचं मताधिक्य अधिक जास्त होईल यासाठी प्रयत्न सगळेजण करतील असं सगळ्यांनी त्या ठिकाणी एक मान्यता दिली. त्यामुळे दोन्ही नेते आता वाद संपला असल्याचं सांगत असले तरी निवडणुकीच्या निकालानंतरच काय ते खरं स्पष्ट होणार आहे. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी नाझीर पठाणसह अशोक निमोणकर, जामखेड.